लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे. आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जान्हवीने तर विश्वाला पाहिलेलं असतं. ती देवालाच प्रश्न विचारत असते की देवा, माझ्या पुढे हे तू काय वाढून ठेवलेलं आहेस? मी ज्याच्यापासून पळत होते तिथेच माझ्या भूतकाळातच तू मला आणून ठेवलेलं आहे. माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या घरीच तू मला आणण्यामागे तुझा काय उद्देश आहे ते तर कळू दे मला. का मला माझ्या मित्राची मदत हवी आहे, त्याच्यासाठी तू मला इथे आणलेलं आहेस. त्यानंतर जान्हवी आता धीर करून विश्वाला भेटायला चाललेली असते. ती म्हणते की मला या सगळ्यामध्ये विश्वाची खूप मदत होणार आहे. त्याला जर माझी काळजी वाटत असेल आणि मला त्याला भेटावंच लागेल. पण तेवढ्यात तिथे सई येते आणि मग सई म्हणते की तू माझ्या होणाऱ्या नवऱ्याला ही चहा कॉफी घेऊन चालली आहेस तर मीच घेऊन जाते, असं म्हणून सई बेडरूममध्ये जाते आणि दार लावून घेते. त्यानंतर जान्हवी विश्वाला भेटायचं राहूनच जातं. पुढे आता जान्हवीला सासवडमध्येच आहे म्हटल्यावर तिला आता आईला आणि आजीला भेटण्याची खूप इच्छा होते. आणि मग रात्रीचं तोंडाला स्कार्फ बांधून जान्हवी आता स्वतःच्याच घरी म्हणजे लक्ष्मी निवासमध्ये पोहोचलेली असते. तिथे लक्ष्मीला जान्हवीची आठवण येतच असते. तिला काळजीने झोपच लागत नसते. त्यानंतर आता श्रीनिवास तर वॉचमनच्या नोकरीसाठी निघून गेलेला असतो. लक्ष्मी एकटीच झोपलेली असते. तिथं आल्यानंतर जान्हवी गुपचूप घरामध्ये येते आणि ती आईच्या पायावर डोकं ठेवून रडू लागते. तेवढ्यात लक्ष्मीने जान्हवी असा आवाज देते आणि लक्ष्मी जानूला पाहून आश्चर्यचकित होते. ती जान्हवीला मिठीमध्ये घेऊन जोरजोरात रडू लागत आहे. त्यानंतर आता जान्हवी लक्ष्मीला तिच्या प्रश्नांची उत्तरं देईल का आणि तिच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे या व्यक्तीचं ती नाव सांगेल का, हे बघणं खूप रंजक ठरणार आहे.